मिरज बस स्थानकात गर्दीचा फायदा उचलत महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या तमिळनाडू येथील सराईत महिलेला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या महिलेकडून चोरीतील 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगली बस स्थानकात ही कारवाई केली आहे। मोनिशा मणिगंडान असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील लक्ष्मी रोगे या मार्च महिन्यात मिरज बस स्थानकात गेल्या असता त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले होते। याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक बस स्थानकात चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध गेल्या काही दिवसांपासून घेत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित मोनिशा मणिगंडान ही महिला बस स्थानकाच्या मागील दुसऱ्या गल्लीत फिरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं। यावेळी महिला अंमलदारांनी तिची झडती घेतली असता तिच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळाली। या दागिन्यांबाबत तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने सांगितले की मार्च महिन्यात मिरज बस स्थानकात एक महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उचलत पर्समधून दागिने चोरले। यावेळी या महिलेकडून 10,28,000 रुपयांचे सोन्याचे मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुबे, सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 10,28,000चा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान ही महिला सराईत चोरटी असून तिच्यावर यापूर्वी तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली।